नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय गणित यावरील सराव संच 46 म्हणजेच परिमिती व क्षेत्रफळ यावरील सराव संच 46 पाहणार आहोत। तर मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे असेच व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। परिमिती व क्षेत्रफळ यावरील सराव संच 46 आहे। त्यामधील पहिलं गणित आहे आपलं, एका दिनदर्शिकेच्या पानांची लांबी 45 सेमी व रुंदी 26 सेमी आहे, तर त्या पानांचे क्षेत्रफळ किती? आपल्याला त्या पानांचे काय काढायचे सांगितले आहे, इथं क्षेत्रफळ काढायचे सांगितलेले आहे। मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे फळ बरोबर लांबी गुणिला रुंदी हे आपलं सूत्र आहे। मग आपली लांबी दिलेली आहे इथं आपल्याला 45 आणि रुंदी दिलेली आहे आपल्याला इथं 26। जर दोघांचा गुणाकार केला तर उत्तर येईल आपलं 1170 सेमी। दोघी सेमी सेमी आहे म्हणून सेमीचा वर्ग। अशा प्रकारे आपलं पहिलं गणित होतं। नंतर बघा, एका त्रिकोणाची उंची 3.6 सेमी व पाया 8.8 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? त्या त्रिकोणाचे काय काढायला सांगितलं आपल्याला? क्षेत्रफळ काढायला सांगितलं। मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर लिहून घेऊ इथं आपण, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिला पाया गुणिला उंची हे आपलं सूत्र आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं। मग 1/2 गुणिला पाया दिलेला आहे आपल्याला इथं 4.8 आणि उंची दिलेली आहे आपल्याला 3.6। जर बे बेदुनी 4 बेचोक 8 2.4 म्हणजे आपलं खाली काय उरलं 2.4 गुणिला 3.6 म्हणजे जर दोघांचा गुणाकार केला तर उत्तर येईल आपलं 8.64 सेमीचा वर्ग। अशा प्रकारे आपलं दुसरं गणित होतं। नंतर तिसरं दिलेलं आहे, एका आयताकृती भूखंडाची लांबी 75.5 मीटर व रुंदी 30.5 मीटर आहे, तर त्यांचा दर 1000 रुपये चौरस मीटर असल्यास या भूखंडाची किंमत किती असेल हे काढायचे आहे। आता आपल्याला इथं पहिले आयताचे क्षेत्रफळ काढूया सगळ्यात प्रथम। मग इथं आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी। मग काय येईल आपलं 75.5 गुणिला 30.5 या दोघांचा काय करायला लागेल आपल्याला गुणाकार। उत्तर येईल आपलं 2.75 चौरस सेमी। अशा प्रकारे नंतर त्याचा दर किती दिला आपल्याला भूखंडाचा 1000 रुपये, म्हणजेच इथे लिहू आपण भूखंडाची किंमत बरोबर भूखंडाचे क्षेत्रफळ गुणिला दर। आता क्षेत्रफळ निघाला आपला इथं 2.75 गुणिला 1000। पहा इथं पॉइंट आहे, याला जर गुणाकार केला तर हे दोन घर नंतर दशांश चिन्ह आहे, म्हणजे हे दोन जर घर आपण पुढे घेतले तर उत्तर येईल आपलं 2.0 म्हणजेच रुपये एवढे। तर पहा अशा प्रकारे आपलं तिसरं गणित होतं। नंतर चौथं गणित पाहूया, आयताकृती सभागृहाची लांबी 12 मीटर व रुंदी 6 मीटर आहे। या खोलीत 30 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत।
पण संपूर्ण सभागृहात किती फरशा बसतील? या उदाहरणातील चौरसाकृती फरशा 15 सेमी बाजूच्या घेतल्या तर किती फरशा लागतील? ह्या आपल्याला काढायचे आहे. पहा इथं आपण सगळ्यात आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, म्हणजेच काही नव्हतं आपलं 12 गुणिले 6, म्हणजेच काही नव्हतं 72 चौ मीटर आले. नंतर काय सांगितलं इथं आपलं चौरसाकृती फरशांचे क्षेत्रफळ. चौरसाकृती फरशीचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे सूत्र आपलं बाजूचा वर्ग, म्हणजेच बाजू काय दिला इथं आपल्याला 30 दिला आहे, मीटर दिला आहे, सेमी दिला आहे, आपल्याला ते मीटर मध्ये करायचं आहे. मग आता म्हणजेच काही नाही इथं 30/100 गुणिले 30/100, हा एक शून्य जाईल, हा एक शून्य जाईल, हा एक शून्य जाईल, हा एक शून्य जाईल, म्हणजे काय राहील इथं 9/100. नंतर पहा मग फरशांची संख्या सांगितलं इथं. मग आता इथं आपण फरशांची संख्या बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ मग काय आहे त्यांचे क्षेत्रफळ 72/9 भागिले 100 अशा प्रकारे. म्हणजेच काही ते इथं 72 हे 100 इकडे गुणाकारात येऊन जातील भागिले 9. 9 8 72, म्हणजेच तिथं काय येतील 800, म्हणजे किती फरशा लागतील 800. नंतर काय सांगितलं इथं 15 सेमी बाजूच्या फरशाचे क्षेत्रफळ घ्यायचं सांगितलं. आता तर पहा 15 सेमी बाजू असलेल्या फरशांचे क्षेत्रफळ घेऊया. एक मिनिट. पहा 15 सेमी बाजूच्या फरशांचे क्षेत्रफळ म्हणजेच काही बाजूचा वर्ग, म्हणजेच काही 15/100 वर्ग, म्हणजेच तसंच येईल 15 गुणिले 15 100 गुणिले 100. मग काय होईल इथं 15 225 छेद 1000. जर याचे केलं तर काय येईल 0.0225. आता काय सांगितलं आपल्याला फरशांची संख्या सांगितली आहे 15 सेमी असलेल्या. तर बघा फरशांची संख्या बरोबर काही ना आपलं 72 भागिले 0.0225, म्हणजेच काही जर केलं तर इथं 72 गुणिले 225.
तर उत्तर भेटेन आपल्याला इथं बत्तीसशे. उत्तर भेटेन आपल्याला याचं 3200, म्हणजे 3200 फरशा लागतील अशा प्रकारे. नंतर आपला समोरचं गणित पहा. 5वं गणित आहे आपल्याला इथं दिलेलं. शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे मापे असलेल्या बागेंची परिमिती व क्षेत्रफळ काढा. शेजारील आकृती, आता मी तुम्हाला एक अशी आपल्याला आकृती दिलेली आहे, हो ना. तर बघा त्याचे काय फ्री हँड आकृती काढून दाखवते इकडे छोटीशी. अशी वाली आकृती दिलेली आहे. हे 13 मीटर दिलेलं आहे, हे पण 13 मीटर दिलेलं आहे, हे पण 13 मीटर दिलेलं आहे. म्हणजे सर्व बाजू का आपल्या याच्या 13 मीटर दिलेले आहे, बरोबर. जर ही जर रेषा अशी जोडली, ह्या रेषा जर जोडल्या तर आपल्याला मध्ये पण एक चौरस चौरस दिसते. म्हणजेच काय आपल्याला इथं काढता येईल बागेची परिमिती बरोबर, बागेची परिमिती बरोबर बाजूचा वर्ग. म्हणजेच काही नाही तर आपल्याला सॉरी एक मिनिट, इथे लिहून घेऊया आपण 12 गुणिले 13 गुणिले 13, कारण की सर्व बाजू लिहिल्यात. सर्व बाजू काय झाल्या आहेत, 4च्या 4 दुनी 8, 4 12, 6 7 8 9 10 11 12 झाल्या. गुणिले 13 केलं म्हणजेच किती आलं ते 156 मीटर झाले. 156 मीटर झाले. नंतर त्याने काय सांगितलं, बागेचे क्षेत्रफळ काढायचं सांगितलं आहे. मग बागेचे क्षेत्रफळ बरोबर किती येते, 5 चौरस झाले, स्क्वेअर झाले, म्हणजे 5 गुणिले चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच काही 5 गुणिले 156, म्हणजेच इथे येईन आपल्या चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग येईल. बाजूचा वर्ग म्हणजेच काही 5 गुणिले 13चा वर्ग, म्हणजेच काही येईल इथं 5 गुणिले 13चा वर्ग येईल 169, म्हणजेच याचा दोघांचा जर गुणा केला तर 845 मीटर असं आपले येईल. अशा प्रकारे आपलं 5चं गणित होतं. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.